चला या स्पर्धेचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर हा जो या स्पर्धेचा पहिला टॉस झालेला आहे हा आरबी ईगल्स या संघाने टॉस जिंकलेला असून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला म्हणजे प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना RAPL आयोजन कमिटीकडून त्याचबरोबर सर्व मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. सर्व संघांना एक विनंती असणार आहे की आपल्याला कॅप्टनला विनंती आहे की आपण ग्राउंडवरती येताना लाईनमध्ये यायचंय आणि संघ मालकांना सुद्धा विनंती की आपल्या टीमला थोडंसं आपण शिस्तबद्ध ठेवायचंय. चला फ्लॅग रेडी असेल तर आपण राष्ट्रगीत घेऊयात. इकडे घे ना दिलेलं लांब गेलं इथं विकेटच्या इथं इथं ट्रॉफी इथं घे ट्रॉफीच्या समोर राहू दे. अरे मी काय म्हणतो ए तुम्ही थांबा ना इकडे अशा आडवे थांबा ना इकडे इकडे अर्ध थांबा. ताई पिनू भाऊ अवी हा कॅमेरा इकडे चालू आहे त्या कॅमेऱ्याकडे आपण सगळ्यांनी तोंड करा. दादा थोडं क्रॉस महेंद्र भाऊ हा हे रुपेश संघ मालक रवी रुपेश चला सर्वांना विनंती आहे की 2 मिनिट आपण राष्ट्रगीतासाठी सज्ज राहायचे. एक साथ
राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। भारत माता की जय। सर्वांना विनंती, एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे, 2 मिनिटं फक्त थांबा जसे तसं। चला बाकीचे पण ते थांबा। संतोष अमोल स्पोर्ट्स, दुसरा संघ फायटर्स, तुम्ही पण थांबा फोटोसाठी। अर्धे इकडून अर्धे इकडून थांबा। चला सर्व संघांना हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना ऑल द बेस्ट। चला ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी ग्राउंडवर थांबा, ज्यांची बॅटिंग आहे आपण आपल्या पवेलियन मध्ये जाऊ। चला धन्यवाद सर्व मान्यवर। चला पंच आले असतील, पंच स्टेज जवळ यायचे आपण। पंच चला आपण ताबा घ्या ग्राउंडचा। हॅलो, पाहतो श्री रमाबाई आंबेडकर प्रीमियम लीग पर्व 8वे आज या ठिकाणी सुरू झालेले आहे। या ठिकाणी त्रिभुवनताई तसेच उषाताई राजगुरू या मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला धनंजय भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करावे। त्याच पद्धतीने
रुबियालचे पियारो महेंद्रभाऊ कांबळे यांना देखील विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. आता इथंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, माता रमाईचा. या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करून या ठिकाणी सोडायचे का तुला? आता येतो दादा जर आता फ्रेश चला बॅटिंग संघाला विनंती आहे की कॅप्टननी आपले 2 फलंदाज पाठवावेत. सर्वांना खेळाडूंना एक सूचना आहे की RAPL 2024 पर्व 8वे या पर्वामध्ये जे नियम आणि अटी आपल्याला दिलेल्या आहेत याचा आपण तंतोतंत पालन करायचे. वेळेची मर्यादा ही प्रत्येक टीमला 1 इनिंगसाठी 15 मिनिटं आपल्याला देण्यात येणार आहेत. तर आपण 15 मिनिटात 1 इनिंग संपवायची, म्हणजे एक मॅचला अर्धा तास असा वेळ मिळणार आहे. तर पंचांना ही विनंती असणार आहे. पंचांना ही विनंती असणार आहे की आपण ह्या मॅचेस चालू असताना मॅचेसच्या दरम्यान वेळ घालवायचा नाहीये. चार ओव्हरच्या मॅच असणार आहेत. 1 ओव्हर पॉवर प्ले असणार आहे. या सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व खेळाडू, सर्व मान्यवर यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला पंच. हॅलो. आणि सर्व संघांनी एका लाईन मध्ये ग्राउंडवर यायचंय. ह्या सर्वांना विनंती असणार आहे. आवाज वाढवून ठेवा.
त्या दरवाजा गेट जवळ ज्या गाड्या लावल्या त्यांनी काढून घ्या. पल्सर गाडी आहे बघा कोणाची तरी गेट जवळ, कृपया काढून घ्या. आपण 1981 220 पल्सर. चला पंचांचं आगमन होत आहे. चला पुढील जो कार्यभार आहे या आपल्या स्पर्धेचे सर्वात स्मार्ट आणि सर्वांचे चैते समालोचक माननीय शैलेशजी निवंगुने हे पुढचा कार्यकाल सांभाळतील. धन्यवाद उमेश सर. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये शंभके गौरी नारायणी नमस्तुते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुच साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंना वंदन करून डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करून RAPL सीझन 8 या मैदानामध्ये आपण या स्पर्धेची सुरुवात आज पहिल्या दिवशी आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने उद्घाटन संपन्न झालंय आणि लगेचच इथे आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. RAPL मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग 2024 पर्व 8 आणि 8 पर्व अगदी दिमाखामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. लश ग्राउंड वरती ग्रास ग्राउंड वरती ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळत आहेत. संघ मालक त्याचबरोबर संघातील खेळाडू आकर्षक अशी जर्सी परिधान करून मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आयोजकांच्या वतीने खऱ्या अर्थाने सर्व संघ मालकांचं प्रामुख्याने मनपूर्वक असे आभार आहेत. चला इथे RB ईगल्स संघ मैदानामध्ये अजून का गेला नाही? बघा प्रत्येक संघाने आहे ना मैदानाच्या आतमध्ये जाताना एका लाईनीत एका ओळीमध्ये जायचं आणि क्षेत्ररक्षण झाल्यानंतर देखील एका लाईनीत एका ओळीतच बाहेर यायचं. कोणीही असं घोळका करून बाहेर यायचं नाही आणि घोळका करून आत जायचं नाही. पहिली मॅच मैदानामध्ये इथे आपण पाहतोय या पर्वाची इथे सुरू होईल. RB ईगल्स आणि त्यांच्या विरोधात आविष्कार लायन्स या दोन संघांमध्ये पहिल्या मॅचचा इथे थरार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. बघा प्रत्येक संघाला इथे विनंती आहे आपल्याला 20 मिनिटाचा अवधी आहे एक इनिंग साठी. अजिबात वेळ लावू नका. जेवढं होता होईल तेवढं आयोजकांना सहकार्य करा. प्रत्येक संघाला ही विनंती आहे. RB Eagle won the toss and chose to field first. नाम बोलो क्या? आमोद शुभम अभी क्या करने का जब ग्रुप फोटो लेंगे प्रमोद एक बॉटल ये ट्रॉफी इधर चढ़ने उधर से निकल के इधर रखने किसी को मत दे बॉटल फोटो लेने का
अजून एक का ये उसका नाम वो है सोहेल. या ठिकाणी RAPL सीझन 8 इथे मैदानामध्ये सुरू होतोय. आपण इथे या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती आहे, या पर्वाची पहिली मॅच मैदानामध्ये सुरू होते. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय. लेट्स प्ले. इथे पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू इथे वेगवान मारा केला जातोय. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज नितीन. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे नितीन. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू नितीन याचा. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. चेंडू आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने इथे जाऊन स्थिरावला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. चांगली सुरुवात इथे नितीन याची आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय स्ट्राईकला आहे तो लकी, नॉन स्ट्राईकला आहे तो सोहेल. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. या पर्वातली पहिली धाव लकीच्या बॅटमधून आलेली आहे. म्हणजे काय लकी ठरलाय लकी. सीझन 8 ची सुरुवात लकीने केली आहे आपल्या एकेरी धावेने. बघा मॅच ज्यावेळेस इथे आपण लॉट्स पाडले त्यावेळेस कोणाच्याही मनामध्ये नव्हतं की RB ईगल्स हा संघ आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात आविष्कार लायन्स हा संघ त्यांच्या विरोधात येईल. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 2 धावा झाल्यात. चांगली सुरुवात इथे आपल्याला म्हणावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाची. तक्षशिला स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय अविनाशजी मोरे सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. इथे पुन्हा एकदा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. बघा 4 षटकांची मॅच आहे. एक षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि ते षटक फार महत्वाचं आहे. कित्येक दिग्गज फलंदाजांनी या खेळपट्टीचं वर्णन अगदी फलंदाजांना न खेळता येणारी न समजणारी खेळपट्टी म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि आज देखील आपल्याला पहिल्या मॅच मध्ये ते चित्र पाहायला मिळतंय की काय. इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. वारंवार बॅकफुटला जाऊन जर तुम्ही चेंडू खेळण्याचा प्रयत्न कराल ना तर या खेळपट्टीवरती तुम्हाला फलंदाजी करणं फार अवघड होऊन जाईल. पहिल्या षटकाचा खेळ पाहता पाहता संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय धावसंख्या होतीये बिनबाद 3 धावा इथे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती दीपक. षटक क्रमांक 2 ची सुरुवात इथे दीपकच्या माध्यमातून केली जाते. स्ट्राईकला इथे आपण पाहतोय लकी. षटक क्रमांक 1 संपलंय. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती दीपक. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात केली जाते. इथे फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतो काहीसं खराब आहे. संधी होती, संधी मात्र गमावली आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय काहीसं खराब होत असताना 1 धाव मिळते. लकीला तिथे जीवदान मिळत आहे. झेल निसटल्यानंतर मिळालेली एकेरी धाव, एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ.
धावसंख्या इथे आपण पाहतोय 4 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण झाल्यात. पुढचा चेंडू दीपक यांचा, इथे फुल्लर लेनचा चेंडू, स्टेट बॅटेड फटका आहे. बघा तुम्ही जर या खेळपट्टीवरती सरळ बॅटने फटके खेळलात, अगदी पुढे सरसावत येऊन चेंडू खेळलात, तर सरळ तुमच्या बॅटमध्ये आलेला चेंडू आणि त्यावरती तुम्हाला धावा देखील मिळतील. बॅकफुटला जाऊन खेळणं फार मोठं टेम्परमेंट तुमचा, फार मोठा तिथे कस आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे धावा मिळतील याची शक्यता फार कमी आहे. पुढचा चेंडू लकीसाठी, इथे मात्र चेंडू सरळ लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. एकेरी धाव पुन्हा एकदा मिळते. एकेका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्येचा आलेख इथे वाढला जातोय. धावसंख्या होते ती 6 धावा. दुसरं षटक सुरू आहे, 6 धावा झाल्यात. दीपक गोलंदाजी मार्कवरती आहे. लीग पद्धतीने आपण ही स्पर्धा संपन्न करतोय. प्रत्येक संघाला इथे सातत्याने संधी आहे. एका ग्रुपमध्ये आपण 4 संघांना पाहतो, प्रत्येकाची एकेका संघाबरोबर मॅच, म्हणजे प्रत्येक संघाला 3 मॅच कंपल्सरी इथे लीग पद्धतीने खेळणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला एक एक संधी आहे, 3 संध्या आहेत आणि प्रत्येक संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. पर्व 8 जर जिंकायचं असेल तर. इथे पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार 6 धावेंसाठी. सुरेख असा फटका आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन चेंडू पुल केला आणि त्यावरती षटकार. लकीच्या बॅटमधून सीझन 8 मधला पहिला षटकार आलाय. आज खरं नाव त्याचं लकी आहे ना, तो लकीच ठरणार आहे. 8वं पर्व त्याला लकी ठरतंय वाटतं. पहिली धाव त्याच्याच बॅटमधून आली, पहिला षटकार देखील त्याच्याच बॅटमधून आला. इथे पुन्हा एकदा बिग हिट, अगदी आपण पाहतोय त्याच दिशेने चेंडू पुन्हा एकदा फरार झालाय. सीमारेषेच्या अगदी बाहेर, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. काय फटकेबाजीला इथे सुरुवात केली आहे लकीने. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 बिग हिट बॅक टू बॅक. धावसंख्या इथे आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. तब्बल 16 धावेंचं पॅकेज इथे दीपकला दिलंय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या. षटक क्रमांक 2 दीपक घेऊन आला. पहिल्या 4 चेंडूवरती 4 सिंगल आणि 5वा आणि 6वा चेंडू अगदी लक्षात राहील असा दीपकला 12 धावा त्या चेंडूंमध्ये आल्या. 2 षटकार. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय काहीसा बदल. 4 षटकांची मॅच म्हटल्यानंतर प्रत्येक संघामध्ये 4 गोलंदाज असणं फार गरजेचं आहे. एका गोलंदाजाला एकच षटक. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये आपण पाहतोय 3ऱ्याला सुरुवात होते. शुभम, इथे मात्र बॅटची एज, यष्ट्यांच्या मागे मात्र झेल निसटतो आणि त्यानंतर 1 धाव, ठराविक धाव आहे. डिक्लेअर धाव आहे. मग बॅट्समन चेंज. स्कोर अपडेट कैसे करने का, तो अपडेट कैसे करने का ते करतील बरोबर. स्ट्राईक चेंज करायची, एक रन्स काढून स्ट्राईक परत तिथे करा. 1 धाव डिक्लेअर आहे. पडद्याच्या मागे जर का चेंडू अडकला तर तिथे 1च धाव मिळेल. मागच्या पडद्याची, इथं समोरच्या नाही. इथे आपण पाहतोय एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20 धावा. शुभम या संघातील सर्वात महत्वाचा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी आहे या संघामध्ये. संघाचा संघनायक इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. इथे पुन्हा एकदा बिग हिट आणि डिस्टन्स इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे योग्य असं गाठलं जात आहे. पुन्हा एकदा येतोय एक खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. सोहेलच्या बॅट मधून देखील इथे आपण पाहतोय षटकार येतोय. आता दोन्ही बाजूने आक्रमण सुरू झालंय.
तर ही खेळपट्टी जसं जसं या मैदानामध्ये ऊन पडत जाईल ना तसं तसं ही खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडणार आहे आणि प्रेम त्यांचं असं व्यक्त करणार आहे गोलंदाजांची इथे भांबेरी उडून जाईल. इथे आखूटापाचा चेंडू आहे, मिस टाइम स्ट्रोक, झेलाची संधी, परंतु चेंडू फार दूरवरती आहे. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. 2 धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. आतापर्यंत 28 धावा झाल्यात. शुभम याच्यावरती देखील सोहेलच्या माध्यमातून जे आक्रमण चढवलं जात आहे. पुढचा चेंडू शुभम याचा सोहेलसाठी. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय आणि डिस्टन्स इथे मात्र गाठलं जाईल. चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे येतोय सोहेलच्या बॅटमधून या स्पर्धेतील पहिला चौकार. 4 धावा. चेंडू हरवल्यानंतर किंवा फुटल्यानंतर नवीन चेंडू दिला जाईल आणि आयोजक जो चेंडू इथून देतील तोच तुम्हाला तिथे घ्यावा लागेल. तिथे तुम्हाला चेंडू चेक करता येणार नाही. धावसंख्या इथे आपण पाहतोय 32 धावा झाल्यात. सुरुवात तर धूमधडाक्यामध्ये झाली. पहिल्या षटकामध्ये 3 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये दीपकला तब्बल 16 धाव्यांचं पॅकेज दिलं आणि आता तिसरं षटक शुभमचं आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात. काय बॅटिंग इथे सुरू झाली आहे. टॉप गिअर मध्ये सोहेल पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. झेल इथे टिपला जाईल आणि बॅटर क्रमांक पहिला शुभमला मिळतं यश. सोहेल बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली सुरुवात इथे म्हणता येईल आपल्याला. आविष्कार लायन्स या संघाची आघाडीच्या दोन्ही बॅटरनी जी सुरुवात केली सोहेल आणि लकी आणि धावसंख्या आपण पाहतोय 30 पार गेली. 32 धावा आतापर्यंत झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू. जरा पटपट आपण ज्याप्रमाणे गोलंदाजांना टाइम दिलाय ना फलंदाजांनी अजिबात वेळ लावायचा नाही. तिथे फलंदाज बाद झाला लगेच नवीन आतमध्ये गेला पाहिजे. तुम्ही वेळ लावू नका अन्यथा 4 षटकांची मॅच 3 षटकांवरती येईल वेळेअभावी. नितीन तू खेळणार बॉलिंग कर रे. बॅट काय सांभाळतो काय बॅटिंग देतं का कोण तुला. पुढचा चेंडू नवीन कोण आलं. इथे मात्र चेंडू कट केला. आल्या आल्या परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इथे चेंडू जाईल स्क्वेअर कटच्या फटक्यावरती. चौकार 4 धाव्यांसाठी. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय अतुल गायकवाड. आपण टोपण नावं द्यायची नाहीत, जे नाव आहे तेच द्या. अतुल गायकवाड. अतुल गायकवाड इथे आपण पाहतोय नवीन बॅटर. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 36 धावा झाल्यात. 3-36. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला फार वेळानंतर आपण पाहतोय लकी. बॅक टू बॅक 2 षटकार लकीच्या बॅटमधून आलेले आहेत. पाहूया पहिल्याच मॅच मध्ये इथे षटकार हॅट्रिक पूर्ण केली जाईल का. आपण हा पहिलं मॅच सुरू होण्या अगोदर तीच नियम सांगितलेला आहे. एका लाईनीतच आत जायचं, एका लाईनीतच बाहेर यायचं. तुम्ही इकडे तिकडे फिरत फिरत बागडत असं बाहेर यायचं नाही किंवा आतमध्ये तसंही जायचं नाही. एका शिस्तीमध्ये जायचं आणि शिस्तीत यायचं. हे आपण नवीन काहीतरी संकल्पना आणली आहे. षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज आशिष. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. RAPL म्हटल्यानंतर ताडेवाला रोड भागातील सर्व खेळाडूंना एक क्रिकेटची चांगली पर्वणी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी जी दिली जाते आणि त्या पर्वणीला आज सुरुवात झाली 8व्या पर्वामध्ये. पहिला चेंडू फुलटॉस आणि षटकार हॅट्रिक पहिल्याच मॅच मध्ये लकीच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 3 षटकार. काय बॅटिंग आहे. नाव लकी आहे. नो बॉल आहे. कशा संदर्भात आहे. बीमरसाठी. ते तुम्ही सांगत जा म्हणजे लोकांनाही कळेल की नो बॉल कशाबद्दल दिला. कारण इथे नो बॉल दिला की लोक गोलंदाजाकडे बघतात.
की याची शैली अपवादास्पद आहे का सांगा. बीमर आहे, गोलंदाज अगदी योग्य हाताळतोय. पुढचा चेंडू उघडा डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा फुलटॉस. चेंडू आपण पाहतोय लॉंगनच्या दिशेने खेळलाय. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. परत नो बॉल आहे. गोलंदाजाची शैली इथे अपवादास्पद आहे. चला गोलंदाज बंद. फेकी गोलंदाज चालू दिला जाणार नाही. चला तुम्ही गोळाहून काय उपयोग आहे का. गोळा बेरीज इथे काही होणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. तुम्हाला नियमावलीमध्ये सांगितलेलं आहे. पंचांनी एकदा निर्णय कळवला की विषय संपला. त्या गोलंदाजाला पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. उमेश सर बरोबर आहे ना. हा त्यामुळे चर्चा करू नका. ज्यादा करोगे चर्चा तो बढ़ जाएगा खर्चा. तुम्ही खर्च वाढवताय, वेळ लावताय. वेळेचा इथे तुम्हाला तोटा आहे. तुम्ही जर का 20 मिनिटांमध्ये तुमची षटकं पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला इथे देखील पॅनलाइज केलं जाईल. काय हॅलो काय होतंय सर. अमोद सर कॅप्टन. डिसिजन एकदा पंचांनी दिलं, तुम्ही तिथे जास्त चर्चा करू नका. तुम्हाला जे काही नंतर जे विचारायचे प्रश्न तुम्ही नंतर मॅच झाल्यानंतर विचारा. एकदा निर्णय कळवला विषय संपला. नवीन इथे गोलंदाज आपण बदली गोलंदाज इथे आपण पाहतोय यश पवार. त्या एका बाजूने आपण लकी याची बॅटिंग बघितली. आता इथे पवार आपली पॉवर दाखवतील का. नावात यश आहे आणि त्यामध्ये पवार आडनाव आहे. यश पवार इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पवारांच्या नावाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर आहे. इथे पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न आहे. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण टीपमध्ये तैनात दीपक. चेंडू अडवेल, फेकी करेल, त्या दरम्यान दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 48 धावा झाल्यात. पहिल्याच मॅच मध्ये रेकॉर्ड ब्रेक होतोय की काय. लकीच्या बॅटमधून इथे धावांचा वेग आपण पाहतोय. 48 धावांमधल्या 25 धावा 26 धावा एकट्या लकीच्या बॅटमधून आल्यात. 48 मधल्या 26 लकीच्या बॅटमधून आल्यात. उरलेले बाकीचे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रयत्न फसला जातोय. लकी इथे होईल झेल बाद. 48 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर इथे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच मॅच मध्ये लकीने केलेली बहारदार कामगिरी. लकी बाद झालाय. नवीन बॅटर तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये. लकी यांची जागा भरून काढण्यासाठी, लकी मैदानाच्या बाहेर आणि संघाचा विकास करण्यासाठी विकास मैदानाच्या आत. एका बाजूला यश पवारने तर आपल्या संघासाठी यश मिळवलं. मी तुम्हाला सांगितलं नावात यश आहे आणि आडनाव त्यातून पवार, पवारांची पॉवर. तर दुसऱ्या बाजूला लकी बाद झालाय, तो अनलकी ठरलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय विकास. काही चेंडूंमध्ये संघाचा विकास त्याच्या माध्यमातून केला जाईल का. पुढचा चेंडू यश याचा विकाससाठी. या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू इथे मात्र यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल.
आल्या आल्याच विकास मात्र इथे डायमंड डकचा शिकार ठरतोय, बॅक टू द पॅव्हिलियन येतोय. बघा एवढा चांगला गोलंदाज आहे, मग याला एवढा उशिरा का काढलं? आता ही प्रीमियर लीगची सुरुवात आहे, हळूहळू खेळाडू कळतील आणि यासाठी या प्रीमियर लीगचा हा एवढा मोठा जो उपक्रम राबवला जातो, हा एवढा मोठा जो प्लॅटफॉर्म आहे, त्याचा फायदा सर्व खेळाडूंनी घ्यायचा आहे. आता कोणाला ठाऊक नव्हतं की यश पवार मध्ये एवढी पॉवर आहे. लकी पाठोपाठ इथे विकासला देखील बॅक टू बॅक 2 बॅटर इथे बाद केलेत. बघा मगाशी आपण षटकार हॅट्रिक बघितलेली आहे, आता इथे विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? कारण गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. नवीन बॅटर इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. विकास याची जागा भरून काढण्यासाठी शाहिद शेख इथे पुन्हा एकदा यश सामना करेल तो शाहिद. हॅट्रिक चेंडू इथे मात्र चेंडू दिशा दिली आहे. हॅट्रिक पूर्ण झाली नाही, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू अडवताना काहीसा जो वेळ लावला, त्या दरम्यान 2 धावा तर पूर्ण होतात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. इथे आपण पाहतोय धावसंख्या होते 50 धावा, 50 रन्स. 2 बॅटर बाद 50 धावा. सुरुवातीच्याच मॅच मध्ये इथे 50 धावा झाल्यात, म्हणून खेळपट्टीवरती धावा व्हायला लागलेल्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा या अगोदरच्या चेंडूवरती जर विकेट गेली असते तर हॅट्रिक झाली असते, परंतु ओव्हर हॅट्रिक इथे आपण पाहतोय यश पवारच्या गोलंदाजीमध्ये इथे पूर्ण केली जाते. पहिल्या डावाचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 1 चेंडू शिल्लक आहे, लास्ट बॉल शिल्लक आहे. इथे शाहिद देखील बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर शाहिद बाद झालाय, शाहरुख आलाय. शाहिद बाद झालाय, शाहरुख आलाय, सलमान अजून बाकी आहे. इथे आपण पाहतोय आमचे सर्वांचे लाडके राज रणदिवे सर, ज्यांनी नुकताच पुण्यनगरीकडून क्रिकेट वार्ताहर हा किताब त्यांना मिळालेला आहे आणि ते आज आपल्याला या समालोचन कक्षामध्ये देखील त्यांचा एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यांची उपस्थिती इथे झालेली आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. इथे स्वागत पुन्हा एकदा. काय गोलंदाजी केली आहे, वा. यश पवार या इनिंग मधली सर्वात चांगली गोलंदाजी यश पवारने इथे हाताळलेली आहे. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय आविष्कार लायन्स या संघाची धावसंख्या होतीये 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बॅटर बाद 50 धावा 51 धावींची इथे गरज असणार आहे. आपण पाहतोय मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा RAPL 2024 सीझन 8 रेल्वे ग्राउंडच्या या भव्य दिव्य आणि ग्रासमय मैदानामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. स्थानिक संघ आपल्याला लीग पद्धतीने या स्पर्धेमध्ये सहभागी होताना खेळताना पाहायला मिळतात. पुढे 5 दिवस आपल्याला ही स्पर्धा संपूर्णरित्या या मैदानामध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने सर्व आयोजन कमिटीचे मनपूर्वक असे आभार आहेत. चांगलं नियोजन, चांगलं आयोजन आपल्याला या स्पर्धेदरम्यान आयोजकांच्या वतीने करताना पाहायला मिळाले. माननीय अजय भाऊ तायडे मित्रपरिवार, त्याचबरोबर संतोष अमोल स्पोर्ट्स अँड AT ग्रुप यांच्या वतीने 8व्या पर्वामध्ये देखील एक भव्य दिव्य आयोजन या क्रिकेट स्पर्धेचं RAPLचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माननीय उमेशजी गायकवाड यांचं देखील फार मोठं योगदान, विशेष करून त्यांचे आभार. कारण सातत्याने या मैदानामध्ये RAPLचं जे भव्य दिव्य नियोजन आयोजन केलं जात आहे, अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धांबरोबर या स्पर्धेचं नाव देखील आपण पाहतोय सातत्याने चर्चेमध्ये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा आपल्याला जी करताना पाहायला मिळतात आणि सर्व आयोजकांच्या वतीने ज्याच्या स्पॉन्सर्सने या स्पर्धेदरम्यान आपल्याला मोलाचं सहकार्य केलंय त्यांचं देखील विशेष करून आभार आहेत. म्हणजे एकट्या दुकट्याचा नाही हा खेळ, सर्व
तुम्ही मध्ये या ना इकडे. भाऊ तुम्ही तिकडून या. थोडं मागून मागून फोटो घ्या म्हणजे नाही का? हे पण आलं पाहिजे. चला कोण कॉल करणार आहे? रुपेश कॉल कोण करणार आहे? घे का बरं. थांब 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 थांब. त्यांना विचारून- बोलो इकडे टीमला बोलो आपल्या कोण बोलणार? जवळ आहे थोडं. तू जवळ आहे. कोण बोलणार आहे? हा, ठीक आहे. बोला. अरे चालला रेलगाडी आईच्या. चला पुढील मॅचचा जो टॉस झालेला आहे बापू कॅप्टन फायटर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. चला दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर दोघांना हार्दिक शुभेच्छा. दोन्ही टीमला विनंती आहे की आपल्या 15चा स्कॉट घेऊन आपण फोटोसाठी एक 5 मिनिटं द्यायचंय. बाउंड्री लाईनच्या फक्त साईड नाही आपल्याला विनंती असणार आहे. सर मॅच चालू ठेवा ना. सर मॅच चालू ठेवा. हो मॅच नका थांबू. 12 मॅच आहेत. चला इथे आपण दुसऱ्या डावाला लगेचच सुरुवात करतोय. इथे 51 धावेंचा पाठलाग. स्ट्राईकला आपण पाहतोय शुभम. गोलंदाजी मार्कवरती शाहिद. पहिला चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार, परंतु दिशा इथे मात्र डिक्लेरेशन झोन. एका धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. 51 धावेंचा इथे पाठलागाला सुरुवात केली आहे. शुभमने शॉर्ट सिलेक्शन चांगलं केलं, परंतु दिशा इथे भरकटली जाते. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव झाली आहे. बघा तिथे चेंडू गेला ना, 2 मिनिटं थांबा चेंडू आलाय. मॅच बॉल आलेला आहे. आमचे वंदे मातरमचे सर्व सहकारी तिथे आहेत आणि सांगायची गरज नाही, त्यांनी लगेच चेंडू इथे आतमध्ये फेकून दिलाय. फार मोठं सहकार्य त्यांचं आपल्याला प्रत्येक स्पर्धेदरम्यान लाभतं, त्यामुळे त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू शाहिद याचा. इथे पुन्हा एकदा आखोट टप्पाचा चेंडू. आता एखादा वंदे मातरमचा खेळाडूच तिथे ठेवावा लागेल. तुम्ही सातत्याने चेंडू जर मारले तर तिथे तो आणून परत त्याला फेकावं लागेल. इथे 2 चेंडू मध्ये 2 धाबा आल्या. एकच धाब आहे. लांबी डिस्टन्स इथे अगदी योग्य गाठलं जातं. पुन्हा एकदा धन्यवाद. एवढ्या दूरवरचा चेंडू एवढा लवकर येतोय. पहिलं मैदान असं बघितलंय. एवढ्या दाट वस्तीमध्ये गेलेला चेंडू 2 मिनिटाच्या वरती थांबणार नाही, तो परत बाहेर येतो. त्याबद्दल सहकार्य सातत्याने लाभतं, त्यांचं मनपूर्वक असे आभार आहेत. 2 चेंडू 2 धाबा. पुढचा चेंडू इथे मात्र बॅटची एज. पंचांचा निर्णय येण्या अगोदर तीच बॅटर इथे स्वतःहून आपला क्रीज सोडतोय. स्वतःला ठाऊक आहे बॅटची एज लागली आहे, अपील केलाय आणि तिथे आपण बाद देखील आहोत. 2 चेंडूवरती 2 धाबा आल्यात, परंतु इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती मोठा मासा गळाला लागतोय. चांगला चेंडू हाताळल्यानंतर इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला शुभम या संघाचा सर्वात महत्वपूर्ण बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. आपण पाहतोय मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग 2024 पर्व 8 डिंगडॉंग लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं 3 कॅमेऱ्याच्या साह्याने लाईव्ह कव्हरेज करतोय. आमचे कॅमेरामॅन अक्षयजी डांगे, देवाजी डोंगरे, वैभवजी सावंत, त्याचबरोबर ऑनलाईन स्कोरर विशालजी चितारे यांचं देखील मनपूर्वक असे आभार आहेत. आणि त्याचबरोबर ऑपरेटिंगच्या महत्वपूर्ण कामगिरीसाठी इथे आपण पाहतोय गौरव यांचं देखील या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक असे आभार आहेत. चांगला कॅमेरा वर्क डिंगडॉंगच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय. कोण आहे? स्वयं इथे आपण पाहतोय नवीन बॅटर. आणि पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू आपण पाहिला तर ऑन साइडला खेळून काढला जातोय.
एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. 3 धावा झाल्यात. पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं तर 3च धावा होत्या. इथे देखील आतापर्यंत 3 झाल्यात. इथे पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये अजूनही पहिलं सुरू आहे. 4 धावा झाल्यात. सुसज्ज असं मैदान, त्यामध्ये सुरू असलेली मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग 2024 पर्व 8व्या मैदानामध्ये आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आहे. आज उद्घाटनाचा दिवस आणि पहिलीच मॅच. काय सुरेखरित्या या ठिकाणी आपण पाहतोय. स्थानिक खेळाडू अगदी या मैदानामध्ये या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य आयोजनामध्ये संपन्न होणारी RAPL सीझन 8 मध्ये देखील तितक्याच दिमाखामध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन या मैदानामध्ये केलं जात आहे. आमची सर्व आयोजन कमिटीची टीम, आयोजक अजय भाऊ तायडे, मित्रपरिवार, संतोष अमोल स्पोर्ट्स क्लब आणि AT ग्रुप आणि त्याचबरोबर उमेश अभिमान गायकवाड आणि मित्रपरिवाराच्या वतीने या स्पर्धेचं सालाबादप्रमाणे यंदा देखील भव्य दिव्य आयोजन या मैदानामध्ये केलं जातं. आकर्षक अशी जर्सी प्रत्येक खेळाडूसाठी आणि त्याचबरोबर लिलाव पद्धतीने प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी बोली लावून आपण प्रत्येक संघामध्ये त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होताना पाहतो. चांगलं नियोजन त्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेचा नामोल्लेख आपण भरपूर वेळा ऐकला देखील असाल. आणि अशी ही स्पर्धा आज 8व्या पर्वामध्ये देखील सुरू होते. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय गोलंदाज संतोष. नाना टोपण नाव आहे, प्रेमाचं नाव नाना आहे, परंतु संतोष खरं नाव आहे. पहिला चेंडू डॉट बॉल आहे. दुसरा चेंडू देखील इथे आपण पाहतोय. डॉट बॉल असेल की नसेल, फलंदाज इथे बाद असेल की नसेल, आपण तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी वळतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. इथे फलंदाज बाद नसेल, नॉट आउट आहे. मला वाटलंच होतं बाद म्हटल्यानंतर टाळ्या पडतील, नसेल म्हटल्यानंतर परत एकदा शांतता असेल. तो बॅट्समन देखील असला की पुढचा ऐका. धावसंख्या इथे आपण पाहतोय 4 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं इथे संपुष्टात झालं. दुसऱ्याची सुरुवात देखील बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. चांगली गोलंदाजी संतोषाची आपण पाहतोय. ते खेळाडू चला ऑल इज वेल. पुढचा चेंडू संतोष यांचा. इथे फुलटॉस चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, फेकी मात्र खराब. चेंडू चांगला अडवला, फेकी मात्र खराब झाली. अगदी सरळ चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये तरी फेकला असता तर कदाचित इथे बॅटर धावबाद देखील झाला असता, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे फुलटॉस, खराब चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. या फटक्याची गरज आहे. बघा लीग पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सामने खेळताना
जरी तुम्हाला विजय मिळवता आला नाही तरी क्लोज एन्काउंटर होणं फार गरजेचं आहे. तुमचा रन रेट फार मॅटर करतो. एखाद्या वेळेस धावा जास्त खर्च केला त्याचा पाठलाग करायचा आहे. तुम्हाला जेमतेम जवळ 5 जण देखील गरजेचं आहे. रन रेट मॅटर करणार, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. एकदा चेंडू तिकडे गेला ना, तुम्ही चॉईस केलेला की ते आयोजक जो चेंडू देतील तोच तुम्हाला घ्यावा लागेल. पंच चेक करतील, तुम्ही चेक करू नका, नाहीतर इथे पॅनलाइज केलं जाईल. धावसंख्या इथे आपण पाहतोय 10 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे झेल अगदी टिपला जाईल आणि बॅटर क्रमांक 2 झेलबा 2 तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. टिक फॉर टॅक, जशास तसे उत्तर दिलंय. षटकार खेचला. त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती अनुभवी गोलंदाज संतोष यांनी मात्र त्या बॅटरला झेलबाद देखील करून तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलाय. डिंगडॉंग लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं. त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करते. प्रेक्षकांना देखील विनंती आहे की ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्यासाठी या चांगल्या कव्हरेजला डिंगडॉंग लाईव्हला या ठिकाणी आपण सबस्क्राईब करायचंय. आणि मोठ्या संख्येने आपण सबस्क्राईब करत असताना ही स्पर्धा देखील आपण पाहतोय मोठ्या उंचीवरती घेऊन जाते. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती असेल की डिंगडॉंग लाईव्हला आपण सर्च करा, सबस्क्राईब करा आणि घरी बसल्या देखील आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. आतापर्यंत आपण पाहतोय ही स्पर्धा 600 लोक ऑनलाईन वरती ही मॅच आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू ऑन साइडला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. काय वेगवान धाव घेतली बघा. इथे धावा घेणे किती गरजेचं आहे. धावसंख्येत 3 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसऱ्याचा खेळ संपलाय. 13 धावा झाल्यात. चला पटपट. तुम्हाला 30 मिनिटाचा अवधी फर्स्ट इनिंग साठी नाही, सेकंड इनिंग साठी पण आहे. तुम्ही वेळ लावू नका. थोडस पटपट पटपट खेळा. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होते. विशाल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतोय. 13 या धावसंख्येवरती 2 बॅटर बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक इथे 3 ला सुरुवात होते. 12 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. 12-38. इथे पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोनकडे चेंडू जातोय. एकच धाव. बॉल पाहिजे. 2 मिनिटांमध्ये बॉल येईल बघा. तरी पण फेका आतमध्ये. तो तिथे पोहोचस तोपर्यंत मॅच बॉल आतमध्ये येईल. वंदे मातरमची टीम कृपया मागचे बॉल बघा. ते भिंतीवर बसलेले मित्र जरा सहकार्य करा. मागचा बॉल बघा. इथे या चेंडूवरती तर 1 धाव आले. धावसंख्या होते ती 14 धावा. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. इथे या फटक्यांची गरज होती आणि तो फटका मात्र अगदी सुरेखरित्या सजवला जातोय. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी आपण पाहिलं ना तर ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि काय फटका खेळल्यानंतर कॉन्फिडन्स चेहऱ्यावरचे हावभाव बघा. बॅटर्सनी काय शिर्तीचे प्रयत्न केले आणि षटकार देखील त्या दरम्यान मिळाला. धावसंख्या होते ते 20 धावा. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅटची एज आणि बॅटर होईल इथे बाद. तिसरा बॅटर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन.
प्रत्येक वेळेसच मोठा फटका आल्यानंतर तो मोठा फटका खेळणारा बॅटर इथे बाद झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत 2 बिग आपण पाहिले आणि ते 2 बिग आल्यानंतर जे बिग ज्या फलंदाजांनी खेळले ना ते फलंदाज लगेच पुढच्या चेंडूवरती यष्टांच्याच मागे झेलबाद झाले. इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती 20 धावा. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. एक्कावन्न धावेंचा पाठलाग आहे. 31 धावेंची गरज आहे अजूनही. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. इथे मात्र चेंडू डॉट बॉल असेल. 20 या धावसंख्येवरती 3 बॅटर बाद आहे. अजूनही 31 करायच्यात. 8 चेंडू आणि 31 धावेंची गरज आहे. लक्ष थोडस मोठं आहे परंतु ते अशक्य नाहीये. ते पुन्हा एकदा एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. 21 झाल्यात. 30 करायच्यात. 7 चेंडू आणि 30 धावा. आता तुम्हाला जर का 7 चेंडू मध्ये 30 धावा करायच्या असतील तर या षटकाचा जो शेवटचा चेंडू आहे हा शेवटचा चेंडू आउट ऑफ द पार्क खेळावा लागेल. इथे मात्र चेंडू इनसाइड ऑफचा फटका आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळला जातोय परंतु 2च धावा इथे खर्च होतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. तिसरीचा प्रयत्न केला. तिसरी धाव देखील इथे पूर्ण होते. आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे 3 धावा 2 वेळा पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन नाही परंतु गोलंदाजी कुठेतरी खराब झाली. त्यामुळे लक्ष तिथे आविष्कार लायन्स या संघाचं अगदी मोठं होत गेलं. आणि आरबी ईगल हा संघ आपण पाहतोय धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी कमकुवत ठरतोय. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. स्पर्धा अजून कोणाचीही संपलेली नाहीये. स्पर्धा अजूनही सुरूच आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 27 धावेंची गरज आहे. फक्त आणि फक्त 5 षटकारांची गरज आहे. 6 मध्ये 5 मारा. एक बॅलन्स राहील. इथे मात्र बॉटम हँडचा उपयोग केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. 26 धावा झाल्या. 25 धावेंची अजूनही गरज. इथे मात्र चेंडू बॅटची नाही बघा अगदी आरामात येऊन जरी चेंडू लावला असताना तरी चालला असतं परंतु यष्टीरक्षकाला वाटलं की आपल्याला स्टंप तोडता आले तर तोडून घ्या. जोरात फेकी करण्याच्या नादामध्ये इथे मात्र नेम चुकला आणि 1 धाव त्या दरम्यान पूर्ण देखील झाली. धावसंख्या इथे आपण पाहतोय 27 धावा आहेत. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू. ॲक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं असाल की कशा पद्धतीने त्या ठिकाणी यष्टींच्या जवळून चेंडू मार्गस्थ झाला. इथे पुन्हा एकदा काही धावा इथे पूर्ण केल्या जातील परंतु आरबी ईगल्स हा जो संघ या धावांचा पाठलाग मात्र यशस्वीरित्या करू शकला नाही. 51 धावांचं लक्ष आणि या मैदानामध्ये धावा चेस करणं म्हणजे फार अवघड आहे. अगदी आयकॉन खेळाडूंनी देखील सांगितलं या विकेटवरती बॅटिंग करणं फार अवघड आहे. त्यामध्ये आविष्कार लायन्स दहाडत होते. 51 धावा त्यांनी बनवल्या. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटर बाद होईल. चांगला झेल तिथे टिपला जातोय. 4था बॅटर बाद झालाय 28 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू आणि 23 धावेंची गरज. चला पटकन या मैदानामध्ये वेळ अजिबात लावू नका. 2 चेंडू आणि 23 धावा. समीकरण आपल्या समोर आहे. 2 चेंडू 23 धावेची गरज. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. लीग पद्धतीने सुरू असलेली स्पर्धा स्थानिक संघांसाठी आपण पाहतोय. पहिलीच मॅच आरबी ईगल्स आणि त्यांच्या विरोधात आविष्कार लायन्स. ईगल विरुद्ध लायन्स हे सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये लायन्सच्या बाजूने काहीसं झुकलेलं आहे. इथे ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र फार दूरवरती असेल. चेंडू 1 टप्पा घेत सीमा रेषा पार. इथे येतो चौकार 4 धावेंसाठी.
रमजान शेख आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला जे लेग अंपायर आहेत समित जोशी, या दोन पंचांची लॉबी आपण या मैदानामध्ये या स्पर्धेदरम्यान पाहतोय. तिसरे पंच देखील काही वेळामध्ये इथे येतील. इथे बॅटची एज, पुन्हा एकदा एकेरीच धाव. इथे आविष्कार लायन्स या संघाने मात्र विजय मिळवला. बघा ही विकेट जी आहे ना, ही मोफतची जी घालवली आहे त्याचा परिणाम तुमच्या रनरेट वरती होऊ शकतो. त्यामुळे गरज नसताना संघाचं हित काही झालं नाही, नुकसान मात्र केलं. स्वतःची विकेट तिथे दिली. चला पुढचा संघ, पुढचे दोन्ही संघ सज्ज व्हा. पटकन मॅचला सुरुवात करायची आहे. विजय संघाचं अभिनंदन आहे. आविष्कार लायन्स वेल प्लेड. सीझन 8 मधली पहिली मॅच या ठिकाणी जिंकली आहे. विजय संघाचं अभिनंदन आहे. तर आरबी ईगल्स या संघाला देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा आहे.